देवाच्या नावाने दिलेला पैसा देवापर्यंत पोहोचतोय की कुठेतरी मध्येच हरवतोय। आज अयोध्येतील राम मंदिराच्या देणगीबाबत कथित गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी सुरू आहे। पण हा प्रश्न फक्त एका मंदिराचा नाही, हा प्रश्न आहे भारतातील प्रत्येक धार्मिक आणि सार्वजनिक ट्रस्टच्या पारदर्शकतेचा। मंदिर असो, मस्जिद असो, गुरुद्वारा असो, चर्च असो किंवा कोणतंही धार्मिक स्थळ फक्त आपल्या श्रद्धेने देणगी देतो, तो विचार करतो मी माझ्या देवासाठी काहीतरी दिलं, पण त्या देणगीचं पुढे काय होतं, ती कुठे खर्च होते, किती पैसा धार्मिक कामासाठी वापरला जातो, किती सामाजिक कामासाठी, आणि त्याचा हिशोब भक्तांना स्पष्टपणे का दिसत नाही। भारतातील मोठ्या धार्मिक संस्थांकडे पाहिलं तर आकडे प्रचंड आहेत। तिरुपती बालाजी मंदिरात दरवर्षी सुमारे 1200 ते 1500 कोटी रुपयांची देणगी आणि उत्पन्न मिळतं। शिर्डी साईबाबा संस्थानाला 400 ते 600 कोटी, वैष्णवी देवी मंदिराला शेकडो कोटी, तर अमृतसरच्या गोल्डन टेम्पलला 300 ते 500 कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळतं। ही फक्त काही उदाहरणं आहेत। एकूण पाहिलं तर भारतातील धार्मिक अर्थव्यवस्था दरवर्षी 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे। यात मंदिर, ट्रस्ट, यात्रास्थळं, दान, सेवा शुल्क सगळे येतं। मस्जिद आणि वक्फ बोर्डाकडे हजारो कोटींची मालमत्ता आहे, पण त्याच्या वापरावर पारदर्शकतेचे प्रश्न आहेत। चर्च आणि ख्रिश्चन संस्थानांमध्येही मोठा निधी जमा होतो, तर गुरुद्वारांमध्ये लंगर आणि सेवेसाठी मोठ्या प्रमाणात देणगी वापरली जाते। पण प्रश्न तोच आहे, हा पैसा नेमका कसा वापरला जातो? किती मंदिर देखभालीसाठी, किती शिक्षणासाठी, किती आरोग्यासाठी, किती गरिबांसाठी, आणि किती व्यवस्थापनावर खर्च होतो? आणि आपण हेही लक्षात घ्यायला हवं की भारत हा आता विकसनशील देश आहे। भारतात आजही अनेक लोकांना घर नाही, जेवण नाही, शिक्षण नाही। अशा वेळी हा पैसा फक्त अन्नदानापुरता मर्यादित न ठेवता रोजगार, शिक्षण आणि स्किल डेव्हलपमेंट आणि स्वावलंबनासाठी वापरला गेला तर खरा समाज परिवर्तन होऊ शकतो। महाराष्ट्रात पब्लिक ट्रस्टसाठी कायदेशीर चौकट आहे, ऑडिट आहे, पण देशभरात एक समान पारदर्शकता आहे का, हा मोठा प्रश्न आहे। सरकारने हस्तक्षेप न करता पारदर्शकतेसाठी कठोर व्यवस्था करायला हवी, पण जबाबदारी भक्तांची आहे दान कुठे करतोय, कशासाठी करतोय हे जाणून घेण्याची। कारण देणगी देवाला दिली म्हणून हिशोब संपत नाही, उलट श्रद्धेच्या पैशांचा हिशोब सर्वात स्वच्छ असायला हवा। हा पैसा जर शिक्षण, आरोग्य आणि गरजूंच्या मदतीसाठी वापरला गेला तर श्रद्धा समाजाची ताकद बनेल। देशातील प्रत्येक धार्मिक आणि सार्वजनिक ट्रस्टमध्ये पारदर्शकता आणण्याची वेळ आली आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा समाज आणि सामान्य माणसांच्या प्रश्नांवर तथ्यांचं सखोल भाष्य पाहण्यासाठी आत्ताच VRS मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करा।